स्नेहधर्म फाउंडेशन अहिरी द्वारा आयोजित रोग निदान शिबिर 14 जून ते 25 जून 2025 पर्यंत वासवी लान अहिरी येथे आयोजित करण्यात आले असून या फाउंडेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर मिताली हर्षवर्धन आत्राम यांच्या अतोनात प्रयत्नाने अहिरी परिसरातील विविध प्रकारच्या रुग्णांना चे रोग निदान व्हावे या हेतूने ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे पार पाडित आहेत। या शिबिराचे उद्घाटन माननीय धर्मराव बाबा आत्राम, आमदार अहिरी तनुश्रीताई आत्राम, हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी वरंगलवरून प्रतिमा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अविनाश तिपाने व अन्य डॉक्टर सुद्धा उपस्थित होते। तत्सोबत अहिरी तालुक्याचे तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सिरोंचा तालुक्याचे तालुकाध्यक्ष मधुकर कोलवी, श्रीकांत मद्दीवार, रतन दुर्गेसर, शैलेश पटवर्धन, जावेद अली, शंकर मेश्राम, इर्रावार व या कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक वावर प्रदर्शन सुरेंद्र अलोंदे यांनी केले आहे। धर्मराव बाबा कॅन्सरचे कारण सांगत कठोर शब्दात खराचे निषेध व्यक्त केले। आता आमचे सगळे मिळूनच सगळ्यांच्या पुढाकाराने हे झालेलं आहे घरचं, आणि त्या दृष्टिकोनातून खास करून जे वरंगलचं ते टीम इथे आलेलं आहे। प्रतिमा कॅन्सर इन्स्टिट्यूटवरून फार डॉक्टर्स वगैरे आलेले आहेत, पूर्ण संच आलेला आहे, गाडी आलेला आहे, म्हणजे इथलं इथे सगळं एक्सरे होईल, सगळं मेमोग्राम होईल, सगळं काय पाहायला जाईल, आणि काय ऑपरेशनचं वगैरे काय असं तसं प्रकार असेल तर मग वरंगलला जाऊन आपल्याला ऑपरेशनसुद्धा आपल्याला करता येईल। म्हणजे डिटेक्शन कॅम्प इथे डिटेक्शन वगैरे सगळं रिपोर्ट भेटल्यानंतर पुढे काय आपल्याला करायचं ते महत्त्वाचं आहे। आणि मी धन्यवाद देतो डॉक्टर साहेबांचा की इथे आले, त्यांच्या सगळे चमूला घेऊन आले, आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांचा तपासणी होणं हा गरजेचा होता, कारण की आपण कोणी इकडे आपलं इतकं क्षेत्र आहे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे पेशंट्स आहेत, त्याचं कुठेतरी निदान होणं गरजेचं होतं, आणि आज ते होत आहे। सगळं वरंगल टीमचा मी हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो। असाच प्रकारचा त्यांनी म्हणजे जवळजवळ 400 किलोमीटर इकडे यावं लागते, आणि इतका लांबून आल्यानंतर त्याचा फायदा सर्व जनतेने घेतला पाहिजे असं जनतेला आवाहन करतो। आणि आवाहन करत असताना कॅन्सर निर्माण करणारा जे खर्राचा धंदा आहे हे सगळं बंद केला पाहिजे असा प्रकारचा जनतेला आवाहन करतो की खर्रा बंद करा, नाहीतर आज नाहीतर उद्या आपला मरावा लागेल। हा मरण्यापेक्षा आपल्याला जिवंत राहायचं आहे, आपल्या वडिलांचा आईचा सगळ्यांचं घेऊन आपल्याला त्यांचं पालनपोषण पुढच्या कालावधीमध्ये करावायचं असेल तर त्यांनी खर्रा सोडणं हा गरजेचं आहे। आणि जे खर्रे विकतात त्यांना सुद्धा आव्हान आहे की आपले हे खर्ऱ्याचा धंदा बंद करा, नाहीतर आता मला रस्त्यावर उतरून सगळं खर्रा पान ठेले सगळं बंद करावं लागेल, हे सुद्धा या निमित्ताने मी सांगतो। धन्यवाद।